नमस्कार मित्र हो, मी कार्की. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चिदंपल्ली सरांनी लिहिलेल्या नवेगाव बांधचे दिवस या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक छानसा अभ्यासपूर्ण लेख आपण सोबत अभ्यासू. या लेखामध्ये सरांनी एका दुर्मिळ प्राण्याविषयी एक सुंदरशी माहिती आपल्याला दिलेली आहे. त्या प्राण्याचं अस्तित्व त्या जंगलामध्ये गेली 100 वर्षांपासून होतं, तरी देखील त्याचं दर्शन कुणालाही झालं नव्हतं. त्या प्राण्याचं नाव आहे लाजवंती वानर. चला तर आपण सुरुवात करूयात लेखाला. लाजवंती वानर. सर लिहितात, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर असलेल्या सुलेझरीजवळ मोहाच्या झाडाच्या ढोलीतून डोकावणाऱ्या प्राण्याचं छायाचित्र 1992च्या ऑक्टोबरमध्ये भीमसेन याने औचित्यपणे घेतलं. पवनीचे अरण्यपुत्र माधवराव पाटलांचा भीमसेन हा नातू. नातवाने हे छायाचित्र आपल्या आजोबांना दाखविलं. तो कोणता प्राणी असावा याची ओळख पाटलांना करता आली नाही. शिकारीनिमित्त केलेल्या त्यांच्या जंगल भटकंतीत तो त्यांना कधीही दिसला नव्हता. संबंधित स्थानिक वनाधिकाऱ्यांना हे रंगीत छायाचित्र दाखविलं, परंतु अशा प्रकारचा अज्ञात प्राणी या जंगलात दिसू शकेल यावर त्यांचा विश्वासच बसेना. कारण गेल्या 100 वर्षांपासून त्या प्राण्याचं इथं अस्तित्व असूनही त्याचं कोणालाही दर्शन झालं नव्हतं. शेवटी पाटलांच्या सूचनेप्रमाणे भीमसेन छायाचित्र घेऊन नागपुरात माझ्या घरी आला. संदर्भ ग्रंथ आणि त्यातील चित्रांचं तुलनात्मक अवलोकन करून हा अज्ञात प्राणी स्लेंडर लॉरिस म्हणजे लाजवंती वानर असल्याची मी खात्री केली. छायाचित्रांचा संदर्भ संग्रह चाळताना उपलब्ध असलेली छायाचित्र प्राणी संग्रहातील लाजवंती वानरांची होती. वन्य अवस्थेत घेतलेलं छायाचित्र मला त्यात आढळून आलं नाही. जंगलातील लाजवंती वानराचं भीमसेन याने घेतलेलं छायाचित्र कदाचित एकमेव असावं. 19व्या शतकात ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ब्लँडफोर्ड याने साऱ्या भारतातील वन्यजीवाचं सर्वेक्षण करून फॉना ऑफ ब्रिटिश इंडिया हा बृहत ग्रंथ 29 खंडांमध्ये संपादित केला आहे. या मुख्य खंडांचं पुन्हा अनेक उपखंडांमध्ये विभाजन आहे. त्याचप्रमाणे सस्तन वर्गातील वन्य प्राण्यांवर जेडॉन व स्टर्नडेल यांचे देखील ग्रंथ उपलब्ध आहेत. 20व्या शतकात लायडेकेर व प्रेटर यांनी देखील त्याविषयी ग्रंथ लिहिलेले आहेत. या साऱ्या ग्रंथांचं वैशिष्ट्य असं की शिकारीच्या ग्रंथांतून जी माहिती दिली होती त्याच माहितीची वेगळ्या रूपामध्ये पुनरावृत्ती करण्यात आली होती. वन्यजीवन व्यवस्थापनाचं उद्दिष्ट समोर ठेवून ग्रंथ लिहिण्याचा पहिला प्रयत्न डूनबार ब्रँडर आणि E.P. गी यांनी केला. तर या पूर्वसुरींच्या ग्रंथसंपदेमधून मी लाजवंती वानराविषयी वाचू लागलो. तेव्हा आढळून आलं, हे वानर दक्षिण भारताच्या जंगलात तसेच श्रीलंकेमध्ये दिसून येतं. त्याचा दुसरा भाऊबंद स्लो लॅरिस मात्र भारताच्या उत्तर पूर्वेकडील घनदाट अरण्यात आढळून येते. या भौगोलिक वितरणाखेरीज ही वानरे अन्यत्र भारत देशात दिसून येत नसल्याचा उल्लेख गी महोदयाने केला आहे. ब्रँडर सारख्या व्यासंगी वनाधिकाऱ्याच्या नजरेतून हा प्राणी निसटला आहे, कारण त्याचा उल्लेख द वाइल्ड ॲनिमल इन सेंट्रल इंडियामध्ये केलेला नाही. लाजवंती वानर अंगाने सडपातळ आणि किरकोळ असतात. अवयव लांब व गोलाकार असतात. मोठे कान, नाकपुड्या निमुळत्या, एकमेकांजवळ असलेले डोळे, शरीरावरील लव विरळ असली तरी लोकरीसारखी मुलायम, गर्द राखी रंगापासून ते मातकट तपकिरी वर्णाच्या छटा, त्यावर रुपेरी केसांची सजावट, डोळ्यांभोवती काळ्या रंगाची वर्तुळं, पांढरे नाक व तोंड. लाजवंती वानर केवळ घनदाट अरण्यात आढळून न येता विरळ जंगलात देखील दिसतं. केवळ झाडावर न राहता झुडपामध्ये चरण्यासाठी उतरतं. दिवसा हा प्राणी दाट पानांच्या फांद्यात अथवा ढोलीमध्ये झोप घेतो. अंधार पडू लागताच निवांतपणे त्याच्या आहार विहाराला सुरुवात होते. रायमुनिया या झुडपाची बारीक फळं आवडीनं खातं. कृमी, कीटक, सरडे, लहान पक्षी, वृक्षमंडूक हेही त्याचे भक्ष्य. अत्यंत सावधगिरीने तो सावजाजवळ पोचून लगेचच त्याला दोन्ही हातांनी पकडून खातो. त्याच्या हालचाली अत्यंत हळू व दक्षतेच्या असतात. पानांवरील ओल तो बोटाने चाकतो. त्याचा आवाज ठिपक्याच्या घुबडासारखा तर कधी गुरगुरण्यासारखा येतो.
जंगलामध्ये एकटा किंवा जोडीने ते आढळून येतात. प्रेटरने दिलेल्या या तपशिलाशिवाय लाजवंती वानराविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. पवनी येथे जाऊन या प्राण्याविषयी अधिक चौकशी तेथील गोंड आदिवासींजवळ मी करू लागलो तेव्हा दिसून आलं की झाडांच्या ढोलीत राहणाऱ्या या जंगली जनावरांविषयी आदिवासींना माहिती होती. मी माधव गोंडाला विचारलं, या जंगली जनावराचं नाव काय? तो म्हणाला, याला आम्ही बुक बंदर म्हणतो. म्हणजे काय? झाडाच्या पोखरीत राहणारा वानर. वन्य प्राण्यांविषयी संशोधन करणाऱ्यांना मी नेहमी सल्ला देतो की त्या प्राण्याविषयी आदिवासींना काय माहिती आहे याची अगोदर चौकशी करा. जर तो प्राणी त्या भागात दिसत असेल तर त्याचे बोली भाषेतील नावही जाणून घ्या. आदिवासी प्रत्येक जंगली जनावरांना नावाने ओळखतात. मी पुढे माधवला विचारलं, हे जनावर तर झाडाच्या पोखरीमध्ये राहतं, रात्री बाहेर पडतं, तर हे जनावर तुला कुठे दिसायचं? तर तो म्हणाला, साहेब, मी जंगलात रोज मध गोळा करायला जायचो. सातपुडी प्रकारचा गोड मध झाडांच्या पोखरीतील पोळ्यात असतो. मधाचे पोळे पोखरीत शोधताना केव्हा केव्हा बुक बंदर भिवून बाहेर पडे. त्यावेळी मी त्याला पाहिलंय. मी विचारलं, माधव, तो कसा दिसायचा? किती उंच? रंग कोणता? तो म्हणाला, बुक बंदर 2 पायावर चालू लागला की हातभर उंचीचा दिसे. बिन शेपटीचा वांदरच म्हणा की. रंग राखी तांबूस. कधी या बंदराची शिकार करीत नव्हतास का? मी विचारल्यावर तो म्हणाला, छे साहेब, तुम्ही या जंगली जनावराला सांजवेळी एका झाडापासून दुसऱ्या झाडाकडे जमिनीवरून चालत जाताना पाहिलं नाही. तो चालू लागला की हुबेहूब लहान मूल चालत जातंय असं वाटतं. त्यामुळे आम्ही आदिवासी कधीही त्याची शिकार करीत नाही आणि म्हणूनच हे जनावर आज जंगलात दिसतंय. मग पूर्वी त्यांची संख्या फार होती का? तर तो म्हणाला, त्यांची मोजदाद आम्ही कशाला करू? पण मध गोळा करताना 1-2 पोखर झाडातून ते भीतीनं बाहेर पडताना दिसत असत. इटिया डोह हे मोठं तळ बांधण्यापूर्वी गारवी नदीकाठीच्या जंगलात गिधाड पहाड, भंडारी आणि गांधारीच्या जंगलात ते दिसत. परंतु तळ्यासाठी इथलं सारं जंगल तुटलं तेव्हापासून मात्र ते क्वचितच दिसत. इतर जंगलातील पोखर झाडे वन खाते तोडून टाकी तेव्हापासून मला बुक बंदर कधीही दिसलेला नाही. मी त्याला विचारलं, त्याचा आवाज ऐकलास कधी? तो म्हणाला, साहेब, हे बुक बंदर सांजवेळी झाडाच्या पोखरीतून डोकावलं की हुमा या मोठ्या घोबडासारखं दिसतं. ठिपक्याचं जंगली घुबड जसं ओरडतं तसा त्याचा आवाज असतो. पोखरीतून घाबरून बाहेर पडताना मात्र तो वाघासारखा गुरगुरल्याचा आवाज करतो. माधवराव पाटलांबरोबर मी नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील अत्यंत महत्त्वाच्या पाणझरीवर रात्रीच्या वेळी, विशेषतः उजेडी रात्री म्हणजे पौर्णिमेच्या अलीकडच्या पलीकडच्या 5 ते 7 दिवस निरीक्षण मनोऱ्यातून वन्यजीवांचं सतत निरीक्षण केलं आहे. परंतु लाजवंती वानर कधीही पाणझरीवर आल्याचं मला दिसलं नाही. दुर्मिळ वन्यजीव पाहण्याचं पाणझरी हे एक खात्रीचं स्थळ आहे. प्राण्यांची ओळख करण्याकरिता आम्ही तांबडी काच लावलेल्या कमांडर टॉर्चच्या प्रकाशाचा झोत त्यावर टाकतो. कारण वन्य प्राणी अशा तांबड्या सौम्य प्रकाशास बिचकत नाहीत. कित्येकदा दुर्मिळ प्राण्याची ओळखण त्याच्या आवाजावरूनही करता येते. लाजवंती वानराचा आवाज ठिपक्याच्या घोबडासारखाच असतो. रात्री त्यांच्या आवाजातील फरक आम्हाला कधीही जाणवला नाही. परिणामी माझ्या सर्वेक्षणातही तो अज्ञात राहिला. मी विचार केला, त्याची पाण्याची गरज कशी भागत असेल बरं? जंगलातील वृक्षांच्या ढोलीत साठलेलं पाणी फेब्रुवारी अखेरपर्यंत टिकतं. राहिला उन्हाळ्याचा काळ. नेहमी वृक्षांच्या ढोलीत राहणाऱ्या प्राण्याची पाण्याची गरज मुळातच कमी असते. जमिनीच्या बिळात राहणारा ससा देखील मी कधी पाणझरीवर पाहिलेला नाही. लाजवंती वानर आपली तहान रसरशीत फुलं, फळं व मांसल कीटकांवर भागवीत असावा. संस्कृत कोशामध्ये गोलांगुल म्हणजे स्लेंडर लॉरिस व हंसदेव जैन मुनींच्या मृगपक्षी शास्त्रात लवंग म्हणजे स्लो लॅरिसचा उल्लेख आलेला आहे. लाजवंती वानराचं अस्तित्व विदर्भातील ताडोबा पेंच राष्ट्रीय उद्यान तसेच नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पात असण्याची दाट शक्यता आहे. तरी त्याचा नव्याने शोध घेण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम घाटातील वनातही त्याचा मागोवा घेतला गेला पाहिजे. एखाद्या दुर्मिळ प्राण्याचा शोध घेणं ही एक अजब प्रक्रिया आहे हे तुम्हाला लेखावरून लक्षात आलं असावं.
वनभ्रमंती करताना नोंदी करणंही गरजेचं असतं. तुम्ही जर कुठे वनभ्रमंतीचा बेत करत असाल ना, तर ज्या वनामध्ये तुम्हाला भेट द्यायची आहे त्याची सखोल माहिती जमा करून, त्याचा अभ्यास करून नंतरच आपले दौरे आखत चला, नोंदी करत चला. काही वैशिष्ट्यपूर्ण आढळलं तर त्याची नोंद करत चला. तुम्हाला हा प्राणी ओळखीचा वाटला का? तुमच्याकडे या प्राण्याविषयी काही नोंदी असतील तर मला नक्की सांगा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदरशा लेखासह किंवा एखाद्या सुंदरशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.